होणार आहे. चला रमेश वावेकर साहेबांच्या माध्यमातून मंडळासाठी 2000 रुपयाचा धनादेश लाभला. चला मॅच ऑन होते, जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील आमचे बंधुतुल्य मित्र मंगेश पाटील सरांचा आवाज, एक पहाडी आवाज. आमचे अण्णा जबरदस्त मेहनत स्पर्धेमध्ये, क्या बात आहे अण्णा. आमचे बिग सपोर्टर सतीश शेट म्हात्रे, साक्षी स्टार इनामपुरी, गोमेश शेटमाळी, दोस्ती दुनियात एक राजा माणूस, योगेशजी गरज, समीरजी गरज, निलेश पोरजी, बंडू गोंधली, रेवण वावेकर, प्रल्हाद पोरजी, मकबूल शेख. त्यानंतर आमचे जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये अमीर दादा पोरजी, किरण म्हात्रे, अलंकार पोरजी, तेजस गोंधली, तुषार राहिंजे, दर्शन वावेकर, काळू गोंधली, सोयल शेख, अरमान शेख, सुनील गरत, राज गरत, संस्कार म्हात्रे, पारस पोरजी, राहुल पोरजी, सागर पोरजी, विघ्नेश पोरजी, ऋतिक वावेकर, प्रकाशदादा हेगडे, गणेश पोरजी, रुपेश पोरजी गोंधली, केतन गोंधली, किरणदादा पाटील आणि आमचे अण्णा सिद्धू साई. क्या बात आहे, संपूर्ण टीम आमचे राहुल, क्या बात आहे, राहुल दादा पोरजी आणि आमचे किशोर दादा पोरजी, कैलास दादा पोरजी, महेश पोरजी, संतोष दादा पोरजी, गोमेश माले, धनंजय पोरजी, रुपेश गोंधली, विलास पोरजी, ओमकार पोरजी, विकास पोरजी, प्रल्हाद पोरजी, उमेश माली, सलमान शेख. मॅच ऑन होते, कॉम्बॉक्स मध्ये येतील आमचे मंगेश पाटील. धन्यवाद. विनीश दादा कवळे हे देखील मॅचचा आनंद घेतात मंचकावरती, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर थँक्यू सो मच साई सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पण दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते, एका साईडला स्वर्गीय निशांत इलेवन जय हनुमान मोकाशी पाडा आणि त्याला फाईट करत असताना जय गावदेव मोरबी या दोन संघांदरम्यान ही मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल अगदी शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. यस, पहिलाच बॉल वाईट, त्याच्यानंतर हा डॉट बॉल आलाय. सलामीची जोडी फलंदाज हर्षल पाटील आणि प्रसाद गरत, ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय यंदारकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पुन्हा लाईन खराब, पंचांचा इशारा की वाईट बॉल, अवंतर धाव या जोडल्या जातात आणि संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. समोर फलंदाज पाहिलं तर हर्षल पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार, लो फुलटास बॉल, दिशा दिली, फटका चांगल्या डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलमध्ये सिंगल दाबेला प्राधान्य. वैयक्तिक अकाउंट 1 दाबेनं ओपन केल्यानं संघाची धावसंख्या पाहिली, संघ 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 3 धावा धावपुस्तकावरती. अगदी P1चं पहिलं षटक फेकत असताना पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय यंदारकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. स्ट्राईकवरती आता प्रसाद गरत हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. फिल्डिंगची रचना चेंज केली, विकेटसाठी जाळे रचण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज प्रणय यंदारकर करतोय. पुढचा बॉल, फुलटास बॉल, चांगला फटका, पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला, पहिल्याच बॉलवरती धमाका. फलंदाज प्रसाद गरतच्या बॅटमधून हा षटकार. संगीत खरं तर दानसा गावाच्या ग्रामदेवता अर्थात गावदेवी आई
यांचा संगीत आपण पाहिलं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रणय हा ट्रॅक रद्द फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉट डीप बाकवास कव्हर लागला. कॅच ड्रॉप झाले जीवनदान आणि त्याच्यानंतर या बॉलवरती सिंगल आली. एका धावेनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना संघ जय गावदेवी मुरबी हा संघ तुम्ही सध्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पाहता. स्ट्राईकवरती आता फलंदाज पाहायला मिळेल. हर्षद पाटील हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये आलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग होता. तेवढीच चांगली लेंथ तेवढीच चांगली लाईन पाहिली आणि हा बॉल सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. व्यासपीठावरती शुभागमन झालंय. किरण दादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. हा मुरबी संघ खेळाडू कक्ष आपण खेळाडू कक्षामधून बाहेर बसू नका. चला आपण आतमध्ये बसा. अन्यथा पेनल्टी पॅनलाइज केली जाईल याच्याकडे लक्ष द्या. शेवटचा अंतिम बॉल धावपुस्तकामध्ये धाबा पहिला संघ 10 या आकड्यावरती. समर फलंदाज पुन्हा एकदा प्रहार केलाय. फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलर मध्ये कॅचला केले कॅरी. गोलंदाज प्रणय यंदारकरनं आणि अंतिम बॉलवरती विकेट आली हर्षल पाटीलची. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय गावदेव मुरबी टीमला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक विकेट गमावला. फलंदाज हर्षल पाटील मैदानातून बाहेर झालाय. आता अजय ठाकूरनं प्रसाद गरत ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. दुसरा ट्रम्प कार्ड स्वर्गीय निशांत 11 जयमान मोकाशीपाडा टीमचा गोलंदाज झालाय. निखिल यंदारकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली प्रणय यंदारकरची आणि त्याच्यानंतर निखिलवरती आता विश्वास ठेवला मोकाशीपाडा टीमनं. समोर फलंदाज पाहिलं तर आज ओपनर हा फलंदाज तुम्ही प्रसाद घरत हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहता. फास्ट देखील खेळावा लागेल कारण की 5 षटकाची मॅच आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची याच्याकडे लक्ष द्या. जास्त वेळ खर्च करू नका. मोकाशीपाडा संघ आज 8 संघांचा फॉल आहे. त्यातून एकच संघ आपल्याला थेट पाण्यामध्ये बाहेर काढायचा. त्याच्यामुळे प्रत्येक टीम आपण वेळेनुसार आपली इनिंग समाप्त करा. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज तयार. निखिल यंदारकर हा दुसरा ट्रम्प कार्ड. पहिलाच बॉल. पहिला बॉल लेट कटचा नजाकत फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल कंप्लीट. विशाल यंदारकर याच्या माध्यमातून अगदी चांगला एफर्ट चांगला फुटवर्क आणि तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल धावाली. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 11 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजीनं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सध्या तुम्हाला मोकाशीपाडा टीमचं या मॅचमध्ये पाहायला मिळतं. शांत सध्या बॅटिंग करत असताना मुरबी संघ प्रहार करावा लागेल. पहिल्या P1च्या 2 षटकामध्ये धावा येणं हे गरजेचं. मात्र अशा स्थितीमध्ये अगदी ताकदवर गोलंदाजी मोकाशीपाडा टीमची पाहायला मिळतं. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत जिथे कॅच ड्रॉप झाली. जीवनदान फलंदाज अजय ठाकूरला मिळालाय. मिळेल सिंगल. बॅटिंग करत असताना खरं तर मुरबी टीमला 1 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकावरती धावा पहिल्या संघ 12 या आकड्यावरती. पण सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर या मॅचमध्ये मोकाशीपाडा टीम करता. समोर फलंदाज प्रसाद गरत हा फलंदाज अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. लाईन करा पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धाव ही जोडली जाताना अवंतर धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल
13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. सिंगल डबल देखील महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर येणारे मोठे पटके एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करेल जय गावदेव मोरबी संघ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. लेट कट क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये पकडला जाईल. संपला फलंदाज प्रसाद गरजचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना जय गावदेव मोरबी टीमला. बाहेर झालेत. धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. थोडंसं प्रेशर दबाव टाकले गोलंदाजी करत असताना स्वर्गीय निशांत 11 चहनवान मोकाशी पाडा टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 खर्च केले, एक धक्का दिला आणि त्याच्यानंतर गोलंदाज आपण निखिल यंदारकरला बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज होती. यष्टरक्षकानं कॅच ड्रॉप जीवनदान फलंदाज अमन ठाकूरला आणि हा निर्धाव बॉल आलाय. पाच चांगली गोलंदाजी होत्या आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं तेवढंच गरजेचं असेल मॅच मध्ये मोकाशी पाडा टीमसाठी. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 3 झेल ड्रॉप झालेत आणि ते लाभदायक कदाचित राहतील बॅटिंग करत असताना मोरबी टीमसाठी. गोलंदाज यार पुढचा बॉल प्रहार केला, फटका चांगला. ब्लॅक स्क्रीन समोर हा बॉल लॉक केलाय जीवनदानानं. त्याच्यानंतर हा फायदा उचलला फलंदाज अमन ठाकूरनं ठोकला. संघर्षाचे संघर्षमय षटकार. टँक होटेलचे षटकार आला फलंदाज अमन ठाकूरच्या बॅटमधून. 6 ने धावफलक पुढे सरकल्या. टोटल धावपुस्तकावरती धावा पहिल्या संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सेकंड पॉवर प्ले, दुसरं षटक पादा आणि शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉलमध्ये देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली होती. अंतिम बॉल निर्धावाला शर्यतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता खरं तर टोयोटा ही गाडी तुम्ही सध्या हा बॅनर तुम्ही स्क्रीनवरती पाहता. खरं तर सागर घरत हे त्या टोयोटा शोरूममध्ये मॅनेजर आहेत आणि अगदी चांगली गाडी तुम्ही सध्या ऑन स्क्रीनवरती पाहता. 0 डाऊन पेमेंटवरती ती तुम्हाला गाडी मिळेल, त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ते शोरूम आहे खरं तर कोलखे गाव, जुना मुंबई पुणे महामार्ग पलसपा पाटाजवळ तो शोरूम आहे. तुम्ही खरं तर त्याचा लाभ घेऊ शकता. अगदी 0 डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला गाडी, तुम्हाला स्वप्नातील गाडी तुम्हाला भेटेल तिथे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 19 आकड्यावरती. थोडंसं दबाव आलाय कारण की धावांसाठी संघर्ष करावा लागतो. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 10 खर्च केला आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 9 आल्या, 2 विकेट. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये अमन ठाकूर आणि अजय ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंड स्पेल हा ट्रॅकर, परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला आणि अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज प्रणय यंदारकरनं. गोलंदाजाला 1 बाउंससाठी अलर्ट देखील केलाय. पहिला बॉल निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर टोटल 19 धाव पुस्तकावरती. पूर्णपणे शांत ठेवलं बॅटिंग करत असताना मोरबी टीमला प्रहार केलाय. बाकवास कव्हर लेग मध्ये हा बॉल लॉक केला.
मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत होती ना अखेरकार तो मोठा फटका आला. फलंदाज अजय ठाकूर षटकाराला 6 धाब्यानं संघ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सध्या फलंदाज अजय ठाकूरनं अमन ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे 2 फलंदाज अगदी स्वस्तामध्ये आऊट झाल्या. त्याच्यानंतर अजय ठाकूरनं अमन ठाकूर टीमची जबाबदारी घेत असताना पुढचा बॉल लेटकट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या जेल संपल्या. अजय ठाकूरचा केला 3रा धक्का. बॅटिंग करत असताना चेक गावदेव वर्गमित्र मोरबी संघाला आता नवीन फलंदाज आशिष गरत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावपुस्तकामध्ये दाबा पहिला संघ 25 या आकड्यावरती. सर्व स्क्वॉड पाहिलं तर अगदी वर्गमित्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मोरबी संघ. आणि तेवढी चांगली बॅटिंग जरी पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या मात्र इथून चांगला संघर्ष केला जाईल मोरबी टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सेकंड स्पेल फेकत असताना आपण गोलंदाज प्रणयला पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटमध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाब्याला प्राधान्य. 1 दाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी गोलंदाज प्रणय यंदारकर हा गोलंदाज पाहता सेकंड स्पेल फेकतो. पहिल्या स्पेलमध्ये अगदी P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा संघ नायकाने विश्वास ठेवला. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राइक एंडवरती अमन ठाकूर हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज मागच्या दिशेने चेंडू निघून चालला. काही काल हवेमध्ये होतं असं वाटलं की कदाचित धोकं राहील मात्र नो मॅच लँड चेंडू डिलेबस झालाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पहिला सिंगल दाबेला प्राधान्य. 1 दाबेनं संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. अगदी चांगली गोलंदाजी सुरळीत गोलंदाजी सध्या मॅच मध्ये प्रणय यंदारकरची. हा ट्रॅकर यस दुसरा बॉल जास्त हाईट फॅक्टर पेकला त्याच्या कारणास्तव लगेच अंपायरने दंडित घोषित केला कारण की मागच्या बॉलमध्ये गोलंदाजाला ऑन केलं होतं आणि पुन्हा एकदा हा जास्त हाईट फॅक्टर असल्या कारण इथे नो घोषित केला. अतिरिक्त 1 धाव जोडली जातं आणि 1 धावेनं संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल फ्रीट असेल. समोर फलंदाज पाहिलं तर आशिष गरत हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंडवरती पाहता. फ्रीटचा बॉल गोलंदाज प्रणय यंदारकर हा गोलंदाज. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला खेळला. अलाउन द कार्पेट ना पडगा क्षेत्ररक्षक आहेत. ओ पम्बलिंग यस चेक केलं जाईल. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. यस प्राप्ती डिजिटल ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करतं. ऑफिशियल आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते किशोरदादा पोरजी यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाईल. चला चौकार आहे. 4 धाब्यानं संघाची धावत संख्या पहिली. संघ जाऊन पोहोचल्या टोटल 32 या आकड्यावरती.
ज्यांच्या माध्यमातून खरं तर गावाची जत्रा असते, गावदेवाची जत्रा पाहताना खरं तर गावासाठी आज संगीत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. यस, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पाहिल्या संघ 32 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचल्या. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता किती धावा जोडल्या जातील. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मुरबी टीमच्या माध्यमातून पाच चांगली गोलंदाजी केली. मागील 3 षटकामध्ये दोन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान मोकाशीपाडा टीमसाठी दिलं. आता इथून खरं तर पूर्णपणे प्रहारांना प्रहार करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना, तर तुम्हाला येणाऱ्या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धाबा बनवावे लागतील. त्याच्यासाठी एखाद्या फलंदाजाला पूर्णपणे आक्रमण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. तिसरा षटक माफ करा, चौथं षटक, तिसरा ट्रम्प कार्ड. कैलास मोकाशी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चौथा षटक, पहिलाच बॉल. गोलंदाज पाहता खरं तर कैलास मोकाशी. समोर अमन ठाकूर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल होता. अगदी समोरील डिलिव्हरी, फलंदाजाला अगदी शांत ठेवलं या बॉलवरती. गोलंदाज कैलास मोकाशीनं आणि पहिला बॉल निर्धाव फेकला. पण जेवढे बॉल डॉट केलतील मुरबी संघ, तेवढा लो स्कोर तुम्हाला धावपुस्तकावरती पाहायला मिळेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना, तर प्रत्येक बॉलवरती धाव येणं हे गरजेचं. मात्र अशा स्थितीमध्ये सध्या वारंवार डॉट चेंडू येतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तेवढ्या चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय मॅचमध्ये गोलंदाज कैलास मोकाशी. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला, जिथे पूर्णपणे शांत ठेवल्या फलंदाज अमन ठाकूरला. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ हे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल अमन ठाकूरला. मात्र अशा स्थितीमध्ये सध्या वारंवार डॉट चेंडू येतात. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 32 या आकड्यावरती. और पिचचा बॉल अलाउन द कार्पेट डीप मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. थोडंसं पब्लिक, थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा मिळतोय मोरबी टीमला, जिथे धावा आल्या 4 हा चौकार. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. स्वप्नीलजी पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चौकार आलाय, लक फॅक्टर ऑन झालाय. सध्या बॅटिंग करत असताना मुरबी टीमसाठी नशिबाची साथ क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून चुका करतोय मॅचमध्ये सध्या मोकाशीपाडा संघ. पुढचा बॉल, चेंडू हवेमध्ये प्राइस झालाय. नो मॅच लँड, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल दाब्याला प्राधान्य. एक दाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला 37 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. समोर आशिष गरत हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. चांगली गोलंदाजी करत असताना कैलास मोकाशी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हलक्यातून ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेनं डीपला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. हो, वारंवार चुक्या करतो मोकाशीपाडा संघ. हे तुमच्यासाठी खर्दनकर राहील. ज्यावेळी धावा चेस करण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये तुम्ही उतराल, तेव्हा या धावांची किंमत नक्कीच जाणवेल. सेकंड सत्रामध्ये मोकाशीपाडा संघ चौकार आलाय. 4 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पण क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून भरपूर काही चुका या इनिंग मध्ये मोकाशीपाडा टीमनं केला आणि ते तुमच्यासाठी नक्कीच कर्दनकार राहील. सेकंड सत्रामध्ये गोलंदाज तयार. कैलास मोकाशी चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून घडलेला चुका. थोडासा लेटकट केल्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला. अंतिम बॉल आला निर्धाव. 4 षटकांचं खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 41 या आकड्यावरती.
4 षटकांचं खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली. संघ 41 या आकड्यावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मोरबी संघ. हितेश अंधारकर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिला बॉल अलाउन द कार्पेटने केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत या पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 43 या आकड्यावरती. त्याच्यानंतर एक गुणवंत खेळाडू डोनाल्ड पोर्जी यांचा देखील इथे शुभागमन झालाय. डोनाल्ड आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सेकंड बॉल समोर फलंदाज पाहिलं तर अमन ठाकूर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रार करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करावी लागेल. बॅटिंग करत असताना मोरबी टीमला चाणक्यरित्या सध्या रन पाहायला मिळतं. अगदी चित्याच्या चपलाईनं प्रत्येक बॉलमध्ये धाव घेण्यासाठी प्रयत्न मॅचमध्ये फलंदाज अमन ठाकूर यांना आशिष घरत करत्या. या बॉलवरती देखील 2 धावा आल्या. संघ 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय मोरबी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये वापर केला मोकाशीपणा टीमनं गोलंदाज हितेश अंधारकर हा 4था ट्रम्प कार्ड 5वा षटक फेकण्यासाठी याचा वापर केलाय. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय खरं तर डॉली पोर्जी किशोरदादा यांचे सुकन्या. सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहताना ब्लॉगर आहे. अनेक व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून आपण देखील पाहतोय. आज त्यांना आपण या स्पर्धेमध्ये अगदी पाहतोय खरं तर ऑन स्क्रीनवरती. तर मागील 2 बॉलवरती डबल आल्यात. टोटल 4 धावा आल्यात. आता लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा की ऑफस्टमच्या बाहेर बॉल आहे. इट इज द वाईट. अवंतर धावी जोडली जाताना संघ जाऊन पोहोचला टोटल 46 आकड्यावरती. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत ओ त्याला चकवा देत असताना चेंडू चालला डीपच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर धावा आली. ते मात्र 2 धावा. मागे 3 बॉलमध्ये डब्बल आल्या. टोटल संघाची धावसंख्या पहिली. संघ 48 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढची मॅच विनिंग टू विनिंग अशी असेल. खरं तर पहिला सामना जिंकला जे गावदेव निगू टीमनं आणि तो संघ आता प्रतीक्षा करतो त्या संघासमोर कोणता संघ 2 हात करेल याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजरा. प्रार केला फटका चांगला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी. भरपूर चुका केल्यात मॅच मध्ये मोकाशीपणा टीमनं आणि या चुक्याची किंमत नक्कीच तुम्हाला सेकंड 17 मध्ये मोजावी लागेल. या बॉलवरती चौकार आलाय. 4 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 52 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. वारंवार चुका केल्यात मॅच मध्ये मोकाशीपणा टीमनं आणि त्याचा फायदा सध्या मोरबी टीमला मिळतोय. 4 धावेने संघ जाऊन पोहोचला. टोटल धावपुस्तकामध्ये धावा पाहिलं तर 52 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमनने चांगला खेळ साकारलाय. वैयक्तिक शेवटपर्यंत स्थळ टोकून राहिला आणि तेवढीच चांगली फलंदाजी मॅच मध्ये आपण अमन ठाकूरची वैयक्तिक खेळी पाहिली तर 22 धावांची उपयुक्त केली या मॅच मध्ये अमन ठाकूरची राहिली आहे. मॅच बॉल आलाय.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अपेक्षा धरून बसल्या सध्या मुरबी संघ की एखादा मोठा फटका जो एक चांगला टार्गेट सेट करून देईल बॅटिंग करीत असताना मुरबी टीमला, आणि ती अपेक्षा पूर्णपणे फलंदाज अमन ठाकूर वरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार और पिचचा बॉल होता, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर मोठी आहे, चेंडू वेगानं चाललाय सलग बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार फलंदाज अमन ठाकूर याच्या बॅटमधून. टोटल धावपुस्तकामध्ये धावा पाहिला तर 56 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल. या बॉलवरती किती धावा येतील फलंदाज अमन ठाकूरच्या बॅटमधून गोलंदाज तयार. अंतिम बॉल देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू सलग दी ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट, तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, 3 धाबा या बॉलवरती कंप्लीट केला. जबरदस्त रन इन द बिटवीन. चांगली बॅटिंग राहिली पहिल्या पूर्वार्धामध्ये अमन ठाकूरची आणि एक चांगला टार्गेट सेट केलं. तब्बल पाहिलं तर 59 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये जमा केला मुरबी टीमला. सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष ठेवलं. स्वर्गीय निशांत 11 जय हनुमान मोकाशीपाडा टीमला प्रवास करावा लागेल. येणारे 30 बॉल 5 षटक आणि 60 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. सेकंड क्षेत्रामध्ये आवाजामध्ये करिअर फेरबदल आवाज ऐकायला मिळाला. आमचे साथी समालोचक मित्र अगर तर साई राजे सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड सत्र. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. टायटल सॉन्ग आमची डॉली, ब्युटिफुल गर्ल्स. डॉली स्वागत आहे तुझं. एक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओनली सचिन साठी, सचिन एंदारकर साठी.
लहू लहू जाधव वाकलन यांच्या माध्यमातून षटकार सचिनसाठी जर एक ठोकला तर 500 रुपये आहेत. क्या बात आहे, स्वागत आहे आपलं देखील. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी 7 डाव्यांची गरज आहे. टीम मोकाशी पाडा. अमन ठाकूर गोलंदाजीसाठी, सचिन एंदारकर आणि अमनने 29 धाव्यांची भारदस्त इनिंग पाहिली. विनर टू विनर मॅच आहे. जिंकणारा संघ निगू संघासमोर खेळेल. अमनची खेळी भरपूर चांगली पाहिली, परंतु आता गोलंदाजी कशा पद्धतीनं. सलामीवीर सचिन एंदाळकर आणि विनोद एंदाळकर. सचिनसाठी षटकारासाठी 500 रुपये आलेत. हो, यावेळी ऑन साईडला गेला होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहिला. चेंडू जातो तो डॉट. चांगली गोलंदाजी करत असताना अमन. सज्ज गोलंदाज. हो, टॅप करतायत समोर. शॉट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. श्रीगणेश ओपन झाला टीमचं. तेजेश गोंधळे या ठिकाणी येतात. त्यांचं स्वागत आहे. तेजेश, या व्यासपीठावरती आपलं स्वागत. हो हो, चांगला फटका. नेत्रदीपक. जबरदस्त तडाखा विनोदच्या बॅट्स मधून येतोय. खणखणीत 4. जबरदस्त तडाखा. जबरदस्त पॉवरफुल हिटिंग. चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या पाहिली धाव पुस्तकावरती. एकूण धावा 1 11 धावा आहेत. 4 चेंडू झालेत. 11 धावा धाव पुस्तकावरती.
गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू फुलर लाईनचा चेंडू गॅप मध्ये चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर लागे ते गॅप मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन सावकाराच्या बरोबरीनं षटकाच्या समाप्तीनंतर. आमची लाडकी लेक आहे किशोरदादांची. आज सुट्टी आहे तिला. मला वाटतं शाळेला 7 दिवस सुट्टी म्हणजे अभ्यासाला पण सुट्टी का. प्रसाद घरत गोलंदाजी स्मार्कवरती 16 धावा आहेत पुस्तकावरती. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू विनोदसाठी. ओ हो यावेळेस आडव्या बॅटनं खेळला जात होता. चेंडू मात्र जाणार आता लॉंग लेग सीमा पार. खणखणी 4. चौकार येत आहेत. धाव पुस्तकावरती धावा 20 धावा आहेत. 7 धावांचा पिछा करायचा आहे. हो आडव्या बॅटने केला होता. इथे डायरेक्ट हिट करायला हवी डेंजर एंडला. बॅकअप मध्ये आहे क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. डॉट चेंडू जात आहे. 20 धावा आहेत धाव पुस्तकावरती. नेक्स्ट मॅच असेल जिंकणारा संघ निघू संघ समोर खेळेल. बॅकच्या स्लॉट मध्ये येतोय. ओहो झेल सोडलाय. चुक्या फक्त चुक्या होतात मैदानावरती. कदाचित सूर्याची किरण त्रास झाला असेल त्याला. सनग्लास यूज करा मित्रांनो. 22 धावा 22. विनोदला मात्र चांगला खेळ. विनोदच्या बॅट्स मधून पाहिल्या 2 चौकार 1 षटकार. 21 मध्ये 38 धाब्यांची अद्याप देखील गरज आहे. 22 धावा धाव पुस्तकावरती. 5 षटकांची मॅच. प्रसाद घरत गोलंदाजी मार्कवरती. कंजूसी गोलंदाजी. फुलर लाईनचा चेंडू अगदी गॅपमधून लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावीवरती समाधान. हो क्या बात आहे. रॉकेट थ्रो पाहिली. सुरेख थ्रो. चार चेंडू इथे धाव पुस्तकावरती धापा पाहिलं. चांगला खेळ करत असताना 23 फटका तर हवेत गेलाय. उंच देखील गेलाय. कॅप मध्ये देखील गेलाय. चेंडू थांबणार नाहीये. सरळ जातो सीमा पार. खणखणी 4. फुलर लाईनचा चेंडू फिक केलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय चेंडू सीमा पार. आणखीन एक दर्जेदार 4 सचिनच्या बॅट्स मधून चौकार नंबर 2.
होते मैदानावरती. षटकाची झाली सांगता धाव पुस्तकावरती धाव आल्यात 31. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. हो चांगला चेंडू इथे मात्र मात्र घाई करतायत फलंदाज विनोद. एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिल्यात 32. 28 धाव्यांची गरज आहे अद्याप देखील. 17 चेंडू 28. 17 मध्ये 28. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज हर्षल पाटील पाहतोय. हो हो लेग ब्रेकचा सुलतान. फलंदाज बाद. सचिनची केली संपुष्टात. रमणजी पाटील साहेबांना विनंती करीन व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. रमणजी पाटील या. स्वागत आहे आपलं देखील. विकेट गेलाय. पहिला फलंदाज बाद. सचिनच्या बॅट्समधून 13 धावांची खेळी आपण उपयुक्त खेळली पाहिली. 16 मध्ये 28 मॅच बॅलन्स आहे. वरचे गटम बी गटम खेळायला की नाईट स्पर्धा आहे पेंदरला. प्रणय येत आहेत. गोलंदाज या. हो लोवर फुल टॉस हा चेंडू फ्लिक केला. फक्त सन्मान दिला. एक धाव कंप्लीट. एकच धावेवरती. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी हर्षल पाटील इथे करतायत. 15 चेंडू 27 धावांची गरज.
15-27. जबरदस्त मॅच, जबरदस्त खेळ. विनोद संघाला सावरत असताना हो चांगला तडाखा चाललाय चेंडू मात्र गॅप मध्ये खेळाडू वर्ग नाहीये तिथे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला धाव पुस्तकावरती एकूण धावा 37. 14 मध्ये 23 बनवायचे आहेत. अद्याप देखील मॅच बॅलेन्स आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. फुलर लाईनचा चेंडू डान्सिंग डाऊन घेतात. गॅप मध्ये चाललाय चेंडू. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षण जबरदस्त होत आहे. एकच धावेवरती समाधान. थ्रो भरपूर चांगली आहे मुरबी टीमची. सिंगल बनेल. 38 धावा आहेत. आता 13 मध्ये 22. 13 चेंडू 22. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. वेट अँड वॉच. हो चांगला चेंडू. षटकाचे होते सांगता षटक क्रमांक इथे पाहिला तर तिसरा इथे समाप्त होत आहे. 12 मध्ये आता 22. 12 चेंडू 22.
हो हो, यावेळी चेंडू हवेत गेला, कॅच झाली तर मॅच बनेल, कारण बिग विकेट आहे. पकडला जाईल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जो येतात कैलास मोकाशी, की जबरदस्त खेळाडू आहे, परंतु पाहूया मॅच देखील तितकी रफ अँड टफ आहे. 10 मध्ये 20 धाब्यांची गरज आहे. ऑफस्टमच्या जास्त बाहेर पण आमच्या दिशेने वळतायत, सांगतायत की चेंडू खराब आहे. 10 मध्ये 19 आता बनवायचे आहेत. 10 चेंडू 19 धाब्यांची गरज असताना लाजवाब मॅच इथे आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगली फलंदाजी देखील करणं, दोन्ही चांगलं आहे तर जिंकणं गरजेचं आहे. एकाला मात्र जिंकावं लागेल तर एकाला हरावं लागत, असं क्रिकेटचा दस्तूर आहे. चांगला फटका, इनसाइड आउट खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत, कैद केला हातामध्ये चेंडूला. फलंदाज बाद कैलास. फास्ट केला आपण. 25 मिनिट्समध्ये आपल्याला सत्र कंप्लीट करायचा होता, परंतु या मॅचमध्ये 1 तास होऊन गेला. जास्तीत जास्त टाइमपास होतोय. नऊ चेंडू आणि कार्यात आपण पाहतोय समीर. 9 चेंडू 19 धाब्यांची गरज असताना गोलंदाज तयार. जबरदस्त रफ अँड टफ मॅच. गोलंदाज तयार. टॅपिंग क्रिकेट इथे मात्र शॉर्ट मिड आपला क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना जबरदस्त गोलंदाजी इथे करत असताना आशिष घरत आलाय परत. जबरदस्त मॅच, रफ अँड टफ, पैसा उचल मॅच. आता 8 मध्ये 18 धाब्यांची गरज आहे. 3 विकेट इथे मात्र मैदानावरती दाखवावे लागतील. हिम्मत मर्दात बदद ए खुदा. षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल. प्रणय आहे इथे मात्र प्रलय काळी तांडव इथे करावं लागेल. क्षमता या फलंदाजामध्ये विकेट करण्याची. बॅक टू द बॉलर, काय गोलंदाजी करताय, जबरदस्त गोलंदाजी आशिष घरची. जबरदस्त मॅच. फक्त 4 धावा दिल्या त्या गोलंदाजांना. फक्त त्याच्यामध्ये एक वाईट देखील आहे. समीकरण नियम टेपते 7 मध्ये 18 धाब्याची गरज आहे. चांगला इथे बरसावं लागेल. प्रणयमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे आणि तो जुनून इथे दाखवावी लागेल. 7 चेंडू 18 धाब्यांची गरज. 3 विकेट इथे मारावे लागतील. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम चेंडू. मॅच ऑन आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन.
चला मॅच ऑन आहे. चला आपण फास्ट खेळायचं आहे. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, रफ अँड टफ मॅच आहे. पैसा वसूल मॅचचा अंतिम निर्णय त्या बंद लिफाफ्यामध्ये कैद असताना हर्षल येतात नवीन गोलंदाज अंतिम षटकामध्ये. दुसऱ्या स्पेलमध्ये एक जबरदस्त गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. परंतु पाहूया मॅच कशा पद्धतीने ते होणार. 6 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. शतरक्षण त्वरित सजवावं आपण. भरपूर वेळ घेतला या मॅचमध्ये. 6 मध्ये इथे मात्र 12 धाब्यांची गरज असताना 2 विकेट 3 चौकार देखील चालतील. पहिलाच बॉल फुल्लर लाईनचा चेंडू होता. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाहीये. जास्तीत जास्त स्ट्राईक. आता प्रणयला मात्र आपल्या स्वतःवरती आत्मविश्वास दाखवणं गरजेचं आहे. एक सिंगल क्विक सिग्नल काढून जर तुम्ही प्रणयला स्ट्राईकवरती आणला तर मॅच तो नक्की फिरवू शकते. इतकी धमक, इतकी चमक त्याच्यामध्ये डासून डासून भरली आहे. परंतु पाहूया 5 मध्ये 12, 2 विकेट 3 चौकार देखील चालतील. गोलंदाज तयार. षटकातील दुसरा चेंडू. हो पुन्हा एकदा 5वा चेंडू. चेंज ऑफ फेस. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. मॅचमध्ये नक्कीच शिरकाव करण्याचा प्रयत्न मुरबी टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. आता 4 मध्ये 12 धाब्यांची गरज आहे. 2 बिग हिट मारावे लागतील. 3 चौकार देखील चालतील. कोण जिंकणार, मुरबी की त्यांना फाईटमध्ये करत असताना टीम मोकाशी बाळा. एक बिग हिट मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकते मोकाशी. हो आलाय चेंडू हवेच्या लाटांवरती. ताकदीचा प्रचंड वापर, मात्र इथं मिस टायमिंग होतोय. फलंदाज बाद. संजयजी गोंधळे यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावरती या. स्वागत आहे आपलं देखील. तीन चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. हर्षलने जर मॅच जिंकून दिली तर आमचे संकेत शेठ पाटील यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक आहे. हो इथे मात्र फक्त क्विक सिंगल. क्या बात आहे. याच पद्धतीने डोकं शांत ठेवून खेळ करावा लागेल, कारण आता उर्वरित समीकरण 2 चेंडू आणि आता मात्र 11 धाब्यांची गरज आहे. बिग हिट करावे लागेल आणि 2 बिग हिट मारावेच लागतील तर मॅच मध्ये तुम्ही शिरकाव करू शकता. लाजवाब मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे, पैसा वसूल मॅच आहे. अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असेल हजारदा. झालं गेलं विसर आता. मूठ अवल, अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर. प्रणय तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर, कारण 2 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. लाजवाब मॅच, पैसा वसूल मॅच. एक विकेट आला तर मॅच मध्ये शिरकाव होणार. परंतु पाहूया मॅच कशा पद्धतीने होणार. काय गोलंदाजी, फिरकीचा जादूगर हर्षल पाटील येथे गोलंदाजी करत असताना संकेत यांचे बंधू आहेत ते. परंतु पाहूया मॅच जिंकली तर 500 रुपयात. उलटा चेंडू होता, मात्र पंचांनी बिमर घोषित केलाय. नो बॉलची खून. विनाशकालीन विपरीत बुद्धी यावेळी आपण पाहिला तर या चेंडूवरती एकूण धावा मिळतील 3. आता 2 मध्ये आता मॅच आली 8 वरती. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आहे. 2 मध्ये 8 धाब्यांची गरज आहे. लाजवाब मॅच आहे, जबरदस्त बिग हिट, कारण भीमर चेंडू होता. हिट फॅक्टर जास्त होते. नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट आहे. उघड्या डोळे पाहणी चेंडू असेल फ्री हिट. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो हो यावेळी देखील बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. मॅच मध्ये शिरकाव. आता 1 चेंडू मध्ये 8 धाबा. मॅच सेव्ह ओनली गॉड मिरॅकल. एखादा दैविक चमत्कारच तुम्हाला मॅच मध्ये शिरकाव करू शकतात. परंतु पाहूया जर आणि तर या भाषेला क्रिकेटमध्ये वाव नसतो. परंतु पाहूया पुन्हा एकदा जर एखादा नो आला आणि त्यावरती जर डबल आली तर एका चेंडूवरती 6 होतील. चला निघू टीम. संदीप दादा या टॉस साठी. 1 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. फुल टॉस. हे फटका अगोदर येणं गरजेचं होतं परंतु हरलात, पण वाघासारखे लढलात. हँडशेक करा मोकाशी टीम. अमन ठाकूर 29 धाब्यांची भारदस्त खेळी.
मॅन ऑफ द मॅच अमन. पाचशे कुठं पाठवशील.